सिन्नर शहरातील एक 17 वर्षीय मुलगी 17 दिवसांपासून बेपत्ता असून स्थानिक पोलिसांकडून दाद मिळत नसल्याने बेपत्ता मुलीच्या आईने 2 दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली होती। आम्ही जागर महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या बेपत्ता मुलीच्या आईशी संपर्क केला असता मुलीच्या विरहित व्याकुळ झालेल्या आईने आपली कैफियत मांडताना न्यायाची मागणी केली। यावेळी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत असताना तक्रारदार महिलेला अश्रू अनावर झाले। या मुलीच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी आता सिन्नर येथील हिंदुत्ववादी संघटना यामध्ये सहभाग घेत आहे। त्या मुलीचा लवकर तपास नाही लावला तर सकल हिंदू समाज व महाराष्ट्र किन्नर सेना आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा सिन्नर हिंदू किन्नर अध्यक्ष शुभांगी शिंदे यांनी दिला आहे। जय श्रीराम, जय मा भवानी, जय शिवराय, जय भीम। बघा, मी शुभांगी शिंदे। मागच्या 17 दिवसापासून आमची हिंदू भगिनी हिला आरिफ पठाण या जिहादी वृत्तीच्या मुलाने प्रेम प्रकरणात फसवून तिला पळून नेण्यात आलेला आहे। 17 दिवस झालेले आहे, अद्यापही तिचा काही तपास लागलेला नाही। मी पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला अशी नम्र विनंती करते की त्या मुलीचा लवकरात लवकर तपास करावा, लवकरात लवकर शोध लावावा तिचा। नाही केलं तर आम्ही सकल हिंदू समाज, महाराष्ट्र किन्नर सेना आम्ही सर्व रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन आम्ही करू। आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे। हे लव जिहादचं जे प्रकरण आहे हे थांबलं गेलं पाहिजे। सरकारने मागच्या वर्षी लव जिहादवर एक कायदा काढला होता, एक GR काढला होता, पण अजूनही तो अंमलात आणलेला नाहीये। मी महाराष्ट्र शासनाला विनंती करते की लव जिहादचा जो कायदा आहे तो आपण अंमलात आणावा आणि कडक कार्यवाही या लव जिहाद संबंधित करावी अशी मी पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती करते। जय श्रीराम, जय मा भवानी। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।